कुछ न कुछ कार्य किया है और ये बताया कि कैसे प्रभु ने कल रात भी ट्रांसफर की तकलीफ में और मुझे लग गया लेकिन वो स्पाइनल प्रॉब्लम जो हालेलुया प्रेज द लॉर्ड। मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की 2003-4 मध्ये पास्टर पायल सिंग असंच नोव्हेंबर महिन्यामध्ये औरंगाबादला आले होते मीटिंगसाठी आणि त्यावेळेला मी M.Ed करत होते आणि खूप हेक्टिक मला दिवसभर क्लासेसला जावं लागायचं आणि कडक बाकावर बसल्यामुळे मला मणक्याचा त्रास सुरू झाला जो की मला बऱ्याच पूर्वीपासून होता, परंतु त्यावेळेला दिवस आणि रात्र मी अभ्यास करत बसायचे त्यामुळे तो त्रास मला सहन होत नव्हता, सिव्हिअर पेन मला सुरू झाला आणि अशातच ख्रिस्तानगर या ठिकाणी पाळे साहेबांच्या सभा होत्या। मला काही अभ्यास पण भरपूर होता, परंतु इमॅन्युअल ग्रुपने त्या मीटिंग्स आयोजित केल्या कारणाने मला असं वाटतं की मला तिथे जायला पाहिजे। मला डबल माइंड होतं 2 मंथ मला कळत नव्हतं की काय करायला पाहिजे, प्रार्थनेला जावं की अभ्यास पूर्ण करावा, परंतु परमेश्वराने मला त्यावेळेला सांगितलं की नाही तू पहिले जाऊन तिथे मीटिंग्स अटेंड कर आणि नंतर येऊन अभ्यास पूर्ण कर आणि त्यावेळेला मी प्रार्थनेसाठी गेले। माझ्या मणक्यामध्ये खूप सिव्हिअर पेन होतं, मला बसायला देखील खूप त्रास होता, खाली तर मी बसू शकत नव्हते, मला बसायचं म्हणजे खुर्ची घेऊन बसावी लागायची आणि आदल्या रात्री ज्यावेळेस मी मुलाचा डबा तयार करण्यासाठी तयारी करत होते किचनमध्ये त्यावेळेला सिंकमध्ये ज्यावेळेस मी भांडी धुत होते त्यावेळेला असं मणक्यामध्ये क्रॅच झाला की मला हातच येत नव्हतं, मला हात सुद्धा माझे हात जे मी पुढं गेले ते डबा धुण्यासाठी ते हात मला वापस सुद्धा करता येत नव्हते। अशा स्थितीमध्ये मी माझ्या मिस्टरांना आवाज दिला, त्यांनी मला पकडून बेडवर आणून झोपायला सांगितलं। दुसऱ्या दिवशी पास्टरांना आम्ही घरी मीटिंग्स नंतर जेवणासाठी बोलवलेलं होतं, आमच्या घरी आमंत्रण केलेलं होतं। मीटिंग्सला ज्यावेळेस मी गेले अभ्यास करून त्यावेळेला तिथे इमॅन्युअल ग्रुपला पास्टरांनी समोर यायला सांगितलं आणि ज्यावेळेला माझी ही गरज महत्त्वाची होती, माझं शारीरिक त्रास तर होताच त्याचबरोबर मला शिक्षणामध्ये देखील मी M.Ed करत असल्या कारणाने मला स्मरणशक्ती बुद्धीची पण गरज होती। मला अशी गरज होती त्यावेळेला की मी पूर्ण माझा अभ्यास जो आहे तो इंग्लिश मीडियममध्ये केलेला आहे आणि M.Ed मला मराठीमध्ये करावा लागतो, त्याच्यामुळे ते खूप मोठं टेन्शन माझ्यावर होतं की मला मराठीमध्ये हा अभ्यास जमणार आहे की नाही आणि त्यावेळेला ग्रुपला पुढं पाळे साहेबांनी बोलवलं आणि आम्हाला आशीर्वाद दिला पाळे साहेबांनी। माझ्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर पाळे साहेबांनी पहिलं जे वाक्य बोलले ते होतं की जन्मून राजाला जे बुद्धी ज्ञानाने परमेश्वराने ठरलेले तेच सामर्थ्य मी आज तुझ्यावर होतं आहे आणि खरंच